वेलकम गाइज, माय सेल्फ डॉक्टर रोहन नागे. दिस इज माय फर्स्ट ब्लॉग आणि आजचा हा ब्लॉग आहे चिंबोऱ्या पकडण्याचा. या अगोदर मी माझ्या चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत होतो. आज मी माझ्या मित्रांसोबत चिंबोऱ्या पकडायला जाणार आहे. चला तर बघ चिंबोऱ्या पकडायला. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. सर्व तयारी झालेली आहे. चला निघूया रोह्याला. तुम्ही बाहेरचा नजारा बघू शकता. समोर आहे तो म्हणजे मुंबई गोवा हायवे. सर्व मित्र माझी वाट पाहत बसले असतील. चला पटकन ब्लॉग करूया आणि निघूया. कोलाडवरून मी निघालेलो आहे. तुम्ही वातावरण बघू शकता. ढगाळ वातावरण दिसत आहे. यापुढे मी तुमच्यासाठी मस्त मस्त ब्लॉग्स घेऊन येणार आहे. तर तुम्ही पाहायला विसरू नका आणि आवडले तर लाईक आणि शेअर नक्की करा. बघू शकता डॉक्टर नागेसाहेब पगोल्यांची तयारी करतात. कोळी नसले म्हणून काय झाले, पण कोळ्यांचे फील घेतात ते आमच्यासोबत. बघू शकता भाईंनी कशा प्रकारे पगोल्या तयार केलेले आहेत. कलर टून वगैरे खूप छान आहे पगोल्यांची. आता फक्त ही दोरी लावलेली काम झालं आपलं. आणि ही आणले त्यांनी दोरी. पगोळ्याकडून आपण आज खाडीवर चिंबोऱ्या पकडायला जाणार आहेत. आणि आमचा मेन माणूस विघ्नेश कोळी चिंबोऱ्यांच्या खाण्याची व्यवस्था करतो. तो हे मच्छी म्हणजे मुशी. विघ्नेश आपण कुठे जाणार आहोत? आता आपण इथून नाही केलं तरी 15 मिनिटाचा प्रवास करून आपण झोलामच्या इकडे नदीत जाणार आहोत. अच्छा, इथून जाऊन 15 मिनिटाचा प्रवास आपल्याला होडीने करायचा. ओके. ही आहे विघ्नेशची आई, जी आमची रात्री जेवणाची सोय करणार आहे. डॉक्टर नागेंचा मित्र. सर तुमचं नाव काय? पराग. तुम्ही प्रॉपर अलिबाग? कुठे? सिंधुदुर्ग. अच्छा, बहुत दूर से आए बच्चे. रेल्वे मंत्री रेल्वे असतात. अच्छा, तरी आहेत रेल्वेत. जर कधी तुम्ही रेल्वेचा प्रवास करताय तर यांची आठवण करा. त्यांचा नंबर मी तुम्हाला नंतर सांगेन, आता नाही. तर डॉक्टर साहेब, तुम्ही जी पगोली करताय ती नक्की कशासाठी करताय? ही आम्ही आज चिंबोऱ्या पकडायला चाललो त्यासाठी. अच्छा, बांधणी करून घेते मधल्या दोरीची. अच्छा, त्याला घास लावता येईल. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला जर चिंबोऱ्यांना जायचं असेल तर तुम्ही बघू शकता कशा पगोल्या घेऊन चाललोय. ओके. टोटल 30 पगोल्या घेतल्यात. या इथे 20 आहेत आणि या बाकीच्या आहेत. तर तुम्हाला जर चिंबोऱ्या पकडायच्या असतील तर आमची पद्धत, आमची व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्याला फॉलो करा. काय काय लागते बघू शकता तुम्ही. तर मी माझी ओळख करून देतो. मी सर्पमित्र प्रथमेश कोळी आणि आम्ही जातो आता चिंबोऱ्या पकडायला. माझ्यासोबत आहेत डॉक्टर नागे कोळी, विघ्नेश कोळी, सर कोळी आणि आमची बेव. ते दाखव ना तो सँड बॉल पडला. सँड बॉल. तर मित्रांनो, आम्ही निघालो होतो. तर तेव्हा आम्हाला एक साप भेटला, छोटासा बेबी सँड बोआ. बघू शकतो तुम्ही बेबी सँड बोआ कशा प्रकारे. तर हा आहे बेबी सँड बोआ. बच्चू आहे. और माशी उसको गुस्सा दिला गया. तर डॉक्टर नागे यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्यांचे व्हिडिओ खूप चांगले असतात आणि माझेसुद्धा करा. मी सर्पमित्र आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे सर्पमित्र प्रथमेश कोळी आणि आपले व्हिडिओ तर चालूच असतात. बघू शकता अजगरासारखा दिसणारा हा दुरक्या घेऊनच जातीचा साप. अरे गुस्सा आला बेबी. पाऊण किलो दोरी आहे. अच्छा, पाऊण किलो दोरी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर चिंबोऱ्यांना जायचं असेल तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तुम्हाला तयारी करायची आहे. पाऊण किलो किंवा अर्धा किलो तरी तुम्हाला दोरी लागणार आहे सोबत तुमच्या. अशा प्रकारची दोरी भेटेल तुम्हाला. ही मी तुम्हाला सांगितली 10-15 पगोल्यांसाठी. ओके. पाऊण किलो 1 किलो दोरी पास. खाना जो आहे तुम्हाला तो सुद्धा तुम्हाला एक अर्धा किलो तरी लागणार आहे. आणि अशा प्रकारे पगोला रेडी करायचे तुम्हाला. घ्या, पाणी पिऊन घ्या. आला व्हिडिओ मध्ये. येऊ दे त्याला. आपल्याला बोटीने आता खाडीमध्ये जायचं आहे. विघ्नेशची बोट. विघ्नेशच्या हातामध्ये साप लागलेला दिसतोय. चला. ते बोट जवळ घ्या ना.
पोकळ्या तरी घे, मी येतो तिकडं. किती आहे इथं पाणी? जाम असेल. अरे ती अशी वलवलणार. हे मी मध्ये कशाला बसलोय काय माहिती. तू कशाला. करा तुम्ही ब्लॉग सुरू. बघू शकता रात्रीचा व्ह्यू. आपण आता बोटीने जात आहोत. हा पराग भोगले माझा मित्र. माझी याची खूप फाटलेली आहे पूर्ण. तुम्ही चेहरा एक्सप्रेशन. पाठीमागा आपला मित्र विघ्नेश कोळी बोट पुढे वळवताना दिसत आहे. आणि समोरच बसलेले आहेत सर्पमित्र प्रथमेश कोळी. आज चिंबोऱ्या पकडून राहणार म्हणजे राहणार. थोडी भीती वाटते. हलता बघ. टाकू हे बघा. टाकायची का या बाजूला कुठल्या या होडीला चिटकून टाका. अच्छा चिपकून टाकू. हे टाकू हे टाकू. हा टाका. मित्र बघू शकता ह्या ज्या उभ्या काठ्या आहेत ना, हे ऍक्च्युली धरण लावलेलं आहे इथे. आता रात्रीचा अंधार असल्यामुळे तुम्हाला दिसणार आहे, पण हे बघा बघू शकता तुम्ही काठ्या कशा प्रकारे लावलेल्या आहेत. हे आमच्या गावातल्यानेच लावलेले आहेत इथे काठ्या उभ्या केलेल्या आहेत आणि त्यांना खाली असं जाल लावलेलं आहे इथे. सो जसं की पाणी कमी होईल भरतीचा तर तेव्हा ती मच्छी भेटेल. बघू शकता तुम्ही. कॉल्यांचा जीव आहे ना, अख्ख्या वाघाचा कालीचा वाघाचा. एवढ्या समुद्रात नदीमध्ये एवढ्या रात्रीच्या लाटांमध्ये हा नाद कोण नाही करू शकतो. नाही कोण नाही करू शकत खरंच. वेलकम गाईज. खूप वेळानंतर आम्ही आलो आता पाण्यामध्ये आमची होडी घेऊन आणि माझ्यासोबत जे मगाशी होते ते फंटर सगळे. तर थोडे झालं आम्ही आता ज्या आम्ही पगोल्या टाकलेल्या आहेत पाण्यामध्ये ते आम्ही आता उचलणार आहोत. चिंबोऱ्या भेटतील का नाही भेटतील हा नशिबाचा खेळ आहे, बट आम्ही आलोय एक एन्जॉय करायला. तर डॉक्टर नागे कसं वाटतं तुम्हाला? खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स आलेला आहे. अँकर काढत आहोत. मराठीत बोला. बांधणा काढत आहोत. नांगर नांगर प्रथमेशने काढलेला आहे. रेल्वे ट्रॅकचं येऊ दे का. पुढे तुम्ही बघू शकता चिंबोऱ्या भेटलेल्या अशा प्रकारे. ही बघा चिंबोरी भेटलेली आहे. भरपूर झालेलं आहे. दाब तिला ती जाऊ दे तिला. तिकडे यायचं पुन्हा एकदा नाही ना. नाही आता मित्रांनो बरीच रात्र झालेली आहे. आपल्या जवळपास 11:30 वाजलेली आहेत. प्रथमेश बोलल्याप्रमाणे चिंबोऱ्या आणि मासे भेटणं हे नशिबाचा खेळ आहे. आपल्याला बऱ्याच साऱ्या नाही तर एक दोन चिंबोऱ्या मिळाल्या आपल्याला. आम्ही मजा भरपूर केली. मजा मस्ती भरपूर चालली आमची. मला व्हिडिओ का जास्त लांबवायची नाही आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.